नशिबात लिहिलेलं आहे त्याला मी बदलूच शकत नाही. इट्स अ टोटली रॉंग. या जगामध्ये सुरू असलेला भोंदू बाबांचा जो प्रकार आहे, अंधश्रद्धा ज्या आहेत की काय फरक आहे ऍक्च्युअल शास्त्रामध्ये आणि या अंधश्रद्धेमध्ये, आणि लोक कसं फसतात. असंच जर होत राहिलं, असेच जर काही लोक सापडत राहिले, तर मग लोकांचा ऍस्ट्रॉलॉजी बद्दलचा विश्वासच तुटून जाईल. ऍस्ट्रॉलॉजी जर तुम्ही प्रॉपर वेनी घेतली तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. लेडी आलेल्या, त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. ती 27 वर्षाची, तिचा योग होता 25 मध्ये. त्यावेळेस मुलीला करायचं नव्हतं आणि पॅरेंट्स पण म्हणाले ठीक आहे. आता योग आहे तिचे 30 मध्ये दिसत आहेत मला. पण ती म्हणाली काहीही करा मॅडम, तुम्हाला जितके पैसे पाहिजे मी तुम्हाला देते, पण तुम्ही करा. आता अशी लोक अंधश्रद्धा फैलवतात. आपण खूप रील बघतो, अत्तर इथं लावलं तर असं होतं, नाकाला लावलं तर असं होईल, किंवा कानामागे लावलं तर असं होईल. म्हणजे मल्टिपल गोष्टी. खरंच अत्तरचा फरक पडतो का, आणि त्याच्या मागे शास्त्र काय? 3 जागेवर मी सांगते की लावायला पाहिजे. इथे म्हणा किंवा या साईडला किंवा इथे, आणि एक इथे आपल्या रिस्टला. पण तुम्ही मोगऱ्याचा किंवा चंदनाचा अत्तर लावला ना, तुम्हाला नजर लागत नाही. म्हणजे डिग्री घेतली आणि जॉब पाहिजे त्यांना, मिळत नाही. या मुलांनी मेहनतीसोबत काय केलं पाहिजे? रेमेडीज ज्या आहेत ना, ह्या कधी काम करतात जेव्हा कन्सिस्टन्सी असते. कोणतं चक्र काय काम करतं आणि त्याला आपण कोणतं अत्तर लावावं? तुम्ही बघाल की ज्यांचा रूट चक्र इम्बॅलन्स असेल त्याचे पाय दुखतात, त्याच्या लाईफ मध्ये स्टॅबिलिटी नसते. स्टॅबिलिटी इन द सेन्स ऑफ मनी, इन द सेन्स ऑफ हेल्थ, इन द सेन्स ऑफ रिलेशनशिप. आता स्वरविज्ञान काय, तर आपला श्वासोश्वास घेण्याची पद्धत जी आहे थोडा मोठा आहे, पण 7 चक्रासोबत जर स्वरविज्ञान पण तुम्ही जोडला तर तुम्हाला त्याचे अप्रतिम रिझल्ट मिळतात. तुम्हाला कोणत्याही ऍस्ट्रॉलॉजर कडे जायची गरज लागत नाही, स्पेशली डॉक्टर्स कडे जायची गरज लागत नाही. भगवान शिव म्हणजे महादेवाने पार्वतींना हे सगळं शिकवलेलं आहे. कसा श्वासोश्वास तुम्हाला घ्यायचा आहे, श्वासोश्वास घेतला तर तुमच्यासोबत काय होतं. चंद्रनाडी म्हणजे तुमच्या इमोशनशी रिलेटेड असते. सूर्यनाडी म्हणजे उजव जे आहे हे तुम्हाला ऍक्शन ओरिएंटेड बनवतं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. मॅम सोबतचा आपला कितवा पॉडकास्ट आहे आता मला पण आठवत नाहीये, कारण इतक्या वेगवेगळ्या टॉपिकवर आपण आजपर्यंत मॅम सोबत पॉडकास्ट केले. मित्रांनो, आजचा जो विषय हा खूप सुंदर विषयावर आज आपण बोलणार आहे की या जगामध्ये सुरू असलेला भोंदू बाबांचा जो प्रकार आहे, अंधश्रद्धा ज्या आहेत की काय फरक आहे ऍक्च्युअल शास्त्रामध्ये आणि या अंधश्रद्धेमध्ये, आणि लोक कसं फसतात याबद्दल मॅम सांगणार आहे. मॅमनी स्वतः डिग्री घेतली आहे सायकोलॉजीमध्ये, तर सायकोलॉजी आणि ऍस्ट्रॉलॉजी मधला फरक काय असतो आणि त्याचं जर कॉम्बिनेशन झालं तर तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकतो. दुसरा आपला टॉपिक असणार आहे की अत्तर. आपण भरपूर वेळा ऐकतो की इथे अत्तर लावल्याने असं होतं तसं होतं, बट आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. तुमचं प्रोफेशन काहीही असू द्या, तुम्ही स्टुडंट असू द्या, तुम्ही कोणता जॉब करताय, तुम्ही कोणता बिझनेस करताय, किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहे, सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहे की तुमच्यासाठी कोणतं अत्तर हे चांगलं असू शकतं. आणि आपला तिसरा टॉपिक असणार आहे स्वरविज्ञान. हा टॉपिक माझ्यासाठी पण नवीन आहे की स्वरविज्ञान म्हणजे काय, इथून आपली सुरुवात होणार आहे, याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहे. तर मॅम, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू, खूप खूप धन्यवाद परत बोलवल्याबद्दल. मॅम, काय वाटतंय आजकाल जर आपण बघितलं तर असंच जर होत राहिलं, असेच जर काही लोक सापडत राहिले, तर मग लोकांचा ऍस्ट्रॉलॉजी बद्दलचा विश्वासच तुटून जाईल. हे बघा, तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर तर येऊच आपण. त्याच्या आधी आपण बोलूया की ऍस्ट्रॉलॉजी आणि सायकोलॉजी. तुमची कोणती डिग्री मॅम? सायकोलॉजी. MA सायकोलॉजी. ओके. आणि मी त्यामुळेच या फील्डमध्ये आले. म्हणजे कारण जेव्हा असं म्हणायचे की, एक एक्झाम्पल देते की एखादा मुलगा चिडचिड खूप करतो आहे किंवा त्याला राग खूप येतो आहे, तर आपण आधी म्हणजे एक आई म्हणून काय म्हणते, नाही याला दृष्ट लागली असेल, याला हे झालं असेल, मग त्याचे ग्रह बघा. आणि एक एज मध्ये ना, म्हणजे जे जर आपण व्ह्युअर्स यंग असतील, 25-30 वर्षाचे असतील, तर ते म्हणतात हे ऍस्ट्रॉलॉजी वगैरे काही नाही, डॉक्टरला दाखवतो. बरोबर आहे. तर मी या दोघांवर काम केलं की खरंच ऍस्ट्रॉलॉजी काम करते का आणि खरंच सायकोलॉजी पण काम करते का. तर याच्यावर आपण डिटेल बोलणार आहोत की कसं आहे की ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय आहे, तर तुमचं पाथ आहे बेसिक, म्हणजे तुम्हाला दाखवतं, गाईडलाईन देतं, मॅप आहे, कॉस्मिक मॅप आहे की तुम्हाला हे करायचं आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये हे घडणार आहे. आणि सायकोलॉजी काय आहे की तुमच्या लाईफमध्ये जे घडणार, जे लिहून तुम्ही आणलेलं आहे ते बदलणार आहे का,
तर ते बदलू शकतं केव्हा, जेव्हा तुमचे कर्म चांगले असणार आणि तुम्ही त्याला हँडल कसं करता, ओके, सायकोलॉजीमध्ये हँडल कसं करताय. अजून एक एक्झाम्पल दिला तर एखाद्याचा ब्रेकअप झालाय, एक रडत बसणार आहे आणि दुसरा मूव्ह ऑन होईल. ओके, तर ह्या दोन्ही गोष्टी ऍस्ट्रॉलॉजी आणि सायकोलॉजीवर बेस आहे. एक्सप्लेन करते. जर त्याचा चंद्र वीक असेल तर तो रडत बसणार आहे. आता मला कळालंय याचा चंद्र वीक आहे आणि सायकोलॉजिकली पण मला कळालेलं आहे की याच्या लाईफमध्ये लहानपणी पण घरामध्ये असे काही क्लॅशेस होत होते, व्हॉट एव्हर जे काही आहे, की ज्यामुळे त्याच्या डोक्यात कुठेतरी बसलेला. बरोबर. तर मी दोन्ही थेरपी करणार. मी ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे त्याचा चंद्र स्ट्रॉंग करेल आणि सायकोलॉजीसाठी मी त्याची ग्राफोलॉजी म्हणजे सिग्नेचर याच्यामध्ये चेंजेस आणेल, म्हणजे त्याचा माइंडसेट चेंज होईल. बरोबर. तर त्याला कळणार आहे की मला मूव्ह ऑन करायचं आहे. मूव्ह ऑन कोण करणार आहे की ज्याचा ऑलरेडी चंद्र स्ट्रॉंग आहे. आपण हे पण बघतो की राहूच्या महादशामध्ये लोक करोडपती अरबपती झालेले आहेत आणि त्याच राहूच्या महादशामध्ये कोणी व्यसनामध्ये गेलेला आहे किंवा लॉस झालेले आहेत. तर का झालेले आहेत? कारण त्यांनी त्या सिच्युएशनला हँडलच नाही केलं व्यवस्थित. त्यांना फक्त ते बसून राहिले, नाही माझी तर राहूची महादशा, माझी तर हे, माझं तर ते, आमच्या नशिबातच असं लिहिलेलं आहे. असं नाही आहे. नशिबात लिहिलेलं आहे त्याला मी बदलूच शकत नाही. इट्स अ टोटली रॉंग. हे ब्लू प्रिंट आहे. ऍस्ट्रॉलॉजी ही ब्लू प्रिंट आहे. मी असं म्हणत नाही की ऍस्ट्रॉलॉजी चुकीची, कारण मी स्वतः ऍस्ट्रॉलॉजर आहे. बरोबर. तर तुम्हाला पाथ देते ती, तुम्हाला त्या वेनी चालायचं आहे विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी. ओके. जर तुम्हाला गाडी चालवता येतच नसेल आणि तुमच्याजवळ गुगल मॅप तर आहे, म्हणजे तुमच्याजवळ गुगल मॅप आहे, ऍस्ट्रॉलॉजीमध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला माहितीच नाही आहे की मी कशी ड्राईव्ह करू, मी कसं काम करू, तर तुम्ही डेस्टिनेशनवर पोहोचाल का? नाही. किंवा वाईस वर्सा, की गाडी तर चालवता येते. एक गावाकडची आपण बरेचदा बघतो की खूप हुशार मुलं असतात किंवा मुली खूप हुशार असतात, स्टील ते स्ट्रगल करत असतात, कारण त्यांना कोणी गाईड केलेलं नसतं की ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे त्यांच्यासाठी कोणता करिअर चांगला आहे. ओके. जर दोन्ही सोबत आलेत, मला हे माहिती झालं की मला कुठे जायचं आहे, म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी माझे कळालेली आहे करिअर वाईज की मी याच फील्डमध्ये यायला पाहिजे, की मी ऍस्ट्रॉलॉजीमध्येच यायला पाहिजे किंवा मी डॉक्टरच झालं पाहिजे. आणि आता ते कसं झालं पाहिजे हे मी सायकोलॉजी थ्रू त्यांना क्लिअर. बरोबर. म्हणजे दोन्ही जर आपण दोघांचा सममाप केला, दोघांना सोबत नेला, तर परफेक्ट एक म्हणूया की आपण कॉम्बिनेशन बनवू शकतो, चांगला कॉम्बिनेशन बनतो. आणि मी त्याच वेने जाते. फक्त असं नाही आहे की तुम्ही हा रत्न घाला, ही पूजा करा, हे करा, अशाने होत नाही. मी म्हणेल की नाही, तुम्ही 1.5 लाखाचे जाप करून घ्या, तुमच्याने होत नाही. तुम्ही फक्त संकल्प सोडा, मला 50,000 द्या, मी करेल. हाऊ इट्स पॉसिबल? हे पॉसिबल आहे का? मला एखादा आजार झालेला असेल तर त्याचं औषध मलाच घ्यावं लागणार आहे. मी डॉक्टरांना 1.5 लाख रुपये देऊन सांगणार नाही की तुम्ही औषध घ्या, की तुम्ही किमोथेरपी करा आणि मला बरं करा. मला कळत नाही लोकांना हे का कळत नाही. जिथे अंधश्रद्धा काय येते, का भोंदू बाबा बनतायत, कारण आपण त्याला कुठेतरी आपण स्वतः जिम्मेदार आहोत. कारण आपण जातोय, आपण त्यांना बढावा देतोय, आपण त्यांना पैसे देतोय. माझ्याकडे 3 ते 4 क्लायंट असे आहेत की जे माझ्याजवळ आलेले की मॅडम आम्ही सो अँड सो पर्सन कडे गेलेलो, त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुम्ही 1.5 लाख रुपये द्या, आम्ही तुमच्या नावाने पूजा करू, तुमचा राहू शांत होईल, व्हॉट एव्हर जे काही असेल. तर तिचा एकच प्रश्न होता, मॅडम माझ्याजवळ इतके पैसे असते तर मी खरंच गेली असते का त्यांच्याकडे? आणि मी जे लोक जात आहेत मी त्यांना असं सांगेल, या पैशांनी तुम्ही वृद्धाश्रमामध्ये हेल्प करा, तुम्ही अनाथ आश्रममध्ये हेल्प करा. भटकी कुत्रींचे हल्ली खूप छान मोठे एनजीओज आहेत. साहसमध्ये मी स्वतः जाऊन आलेली आहे, वाल्लेकरवाडीच्या, खूप मस्त आहे. तुम्ही तिथे द्या. हे बघा, तुम्ही युनिव्हर्सला जे देणार आहात ना तेच तुम्हाला मिळणार आहे परत. तुम्ही एक दिलं आहे, तुम्हाला 100 पटीने मिळतं. तुम्ही काय देत आहे त्याच्यावर आहे. आणि अजून एक भोंदूगिरीमध्ये मला दिसलेले आहेत रत्नच. नाही, आमच्याकडचा रत्न घ्या, हे घ्या, तुम्हाला तुमचं करिअर होईल, पण त्याच्याने नुकसान पण होऊ शकतो. चुकीचा दिला तर चुकीचे 2 कॉम्बिनेशन दिले, म्हणजे ते पण आहेत माझ्याजवळ. त्याची पण क्लायंट आहेत की माझ्याजवळून तो क्लायंट गेला. पण एक असतं ना की एकाजवळ
जो कोणी ऍस्ट्रॉलॉजरकडे जातो तो एकाच ऍस्ट्रॉलॉजरवर टिकून राहत नाही. हा मोठी चूक असते. बरोबर आहे. जसं आपण एका डॉक्टरकडे जातो तर एकाच डॉक्टरकडे जा. बरोबर आहे. 10 डॉक्टरकडे गेला तर खिचडी तयार होईल आणि भलतंच काहीतरी बाहेर निघेल. परफेक्ट. सेम तसंच होतं. कारण प्रत्येक ऍस्ट्रॉलॉजरची जी अभ्यास आहे म्हणा किंवा त्याची रेमेडी द्यायची पद्धत ही वेगळी असणार आहे. बरोबर. मी त्यांचं सगळं व्यवस्थित केलेलं. मी त्यांना रत्न मी कोणालाच रत्न देत नाही, आता सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. कारण माझ्या रेमेडीज ह्या सिम्पल सोबर असतात. बरोबर. त्याच्यामध्ये फक्त मंत्रोपचार जास्त असतात आणि दान वगैरे असतं. त्यांनी कोणाकडे तरी ते गेलेत आणि त्यांच्या घरचं वास्तू पण आपण केलेलं, सिग्नेचर सगळं छान चालू होतं. पण एक असतं की त्यांचा मित्र गेलेला म्हणून ते पण तिथे गेलेले आणि त्यांना 2 रत्न घालायला दिलेली. 8 ते 15 दिवसात तो माणूस जबरदस्त आजारी पडला. त्याच्या बायकोनी मला फोन केला की मॅडम काय झालं कळत नाही. म्हटलं कुठे गेला होता? म्हणे नाही. म्हटलं विचारा त्यांना काय केलं नवीन. आणि देन त्यांनी मला सांगितलं की मॅडम यांनी मला एक रुबी घालायला लावला आणि एक ब्लू सफायर. रुबी सूर्याचा, ब्लू सफायर शनीचा. कारण मार्केटमध्ये इतके नवीन आलेले आहेत लोक, याचे त्याचे बघून म्हणा, कोणाची बघा, मग आपलं स्टार्ट करतात आणि मग लोकांना त्रास होतो. बरोबर. आणि त्यांना जबरदस्त त्याचा त्रास झाला. ऍस्ट्रॉलॉजी ही जर तुम्ही प्रॉपर वेनी घेतली तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. ऍस्ट्रॉलॉजी ही असं नाही आहे की नाही यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडनं पूजाच करून घ्या किंवा तुम्ही फक्त हेच रत्न घाला. ही ऍस्ट्रॉलॉजी नाही आहे. आणि सायकोलॉजी पण असं नाहीये की मी थेरपीज घेते. सायकोलॉजी म्हणजे काय आहे तर बिहेवियर आहे, तुमचं पॅटर्न आहे, तुमचं लहानपण कसं गेलेलं आहे त्याच्यावर पण आहे. तर जेव्हा तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन प्रॉपरली करता तेव्हा तुम्हाला त्याचे अप्रतिम रिझल्ट मिळतात. जर दोघंही सोबत व्यवस्थित केलं आपण तर तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट मिळतो. मॅम हा पार्ट झाला आपला की या सगळ्या गोष्टी, बट रत्न काम करतात. जबरदस्त काम करतात. पण कॉस्टली आहे. हे बघा, रत्नांवर मी खूप क्वचित लोकांना देते, एखाद्यालाच देते. पण रत्न नो डाऊट काम करतात. त्यामुळेच तर अपोजिट घातले तर तुम्हाला त्रास होतो. जर जेन्युइन माणूस आहे, तुम्हाला माहिती की हे जेन्युइन आहेत, हे ज्या कोणत्या ऍस्ट्रॉलॉजरकडे तुम्ही जाणार आहात ते जेन्युइन आहेत तरच घाला. आणि त्यांना विचारा की तुम्ही 2 का दिले, तुम्ही 1 का दिलेला आहे, हा कशासाठी दिलेला आहे. तर तुम्हाला लगेच क्लिअर होईल की तो खरंच जेन्युइन आहे की नाही आहे. बरोबर. याला त्याला बघून हा गेला आणि तो गेला म्हणून मी पण जातो असं नको करायला. मॅम आता आपण येऊ अत्तर या आपल्या टॉपिक कडे. आपण खूप रील बघतो की अत्तर इथे लावलं तर असं होतं, अत्तर जर तुम्ही नाकाला लावलं तर असं होईल किंवा कानामागे लावलं तर असं होईल. म्हणजे मल्टिपल गोष्टी आहेत. आणि अत्तर वर्क पण करतं आपण जेवढं बघितलंय शास्त्रानुसार पण, सायंटिफिकली पण आणि भरपूर गोष्टी थ्रू. तर खरंच अत्तरचा फरक पडतो का आणि त्याच्या मागे शास्त्र काय? हा, आता अत्तर आणि परफ्यूम, आपण परफ्यूम वर बोलत नाही आहोत, आपण अत्तर बद्दल बोलतोय. प्रत्येकाला एक एनर्जी आहे. अरोमा थेरपी सगळ्यांना माहिती असेल, ऐकून असेल. तर अरोमा थेरपीमध्ये पण काय यूज केलं जातं तर एक सुगंध यूज केला जातो लव्हेंडरचा. म्हणजे ते काय झालंय तर अत्तरच झालं. तर आता हे अत्तर जर आपण आपल्या चक्रांवर लावला तर तुम्हाला अजून छान फायदा होतो. म्हणजे कोणत्या चक्रावर कोणता लावला तर त्याच्याने अजून वेगवेगळे तुम्हाला इफेक्ट, म्हणजे करिअरसाठी म्हणा किंवा मॅरेजसाठी म्हणा किंवा तुम्हाला खूप कर्ज झालेलं आहे तर असं नाही की मी अत्तर लावतो तर माझा कर्ज फिटून जाईल. जेव्हा कोणी 1-2 पर्सन आले, 2 लेडीज आलेत समजा, एक सुंदर 2 बायका आलेल्या आहेत. एक दिसायला एकदम सावळी आहेत पण तिने खूप सुंदर मोगऱ्याचा अत्तर लावलेला आहे आणि एक दिसायला गोरी गच्च आहे पण तिच्यातून थोडा वास येतोय. तर आपलं लक्ष कोणाकडे जाणार? जिथे चांगला सुगंध येतोय तिकडे जाईल. कारण प्रत्येक अत्तराचा पण एक एनर्जी, एक ऑरा आहे आणि त्याच्याने आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो, कॉन्फिडन्स वाढवू शकतो. बरोबर. तर त्यामुळे अत्तर हे काम करतं. आता कुठे लावायला पाहिजे? सगळ्यांनाच माहितीये की हा शुक्र पर्वत आहे, इथे लावला तर ऑब्व्हियसली तुमचा शुक्र स्ट्रॉंग होतो. हा तर एक गोष्ट झाली शुक्र स्ट्रॉंग होण्यासाठी. पण जर 3 जागेवर आपण, म्हणजे मी सांगते की लावायला पाहिजे. एक इथे कानाच्या मागे. इथे का? कारण आपली इथेही नाडी सुरू असते. देन नेकवर, तिथे आपली नाडी सुरू असते, इथे म्हणा किंवा या साईडला किंवा इथे.
आणि एक इथे आपल्या रिस्टला. इथे हीट जास्त असते बॉडीमध्ये, ओके. तर ती लवकर स्प्रेड होते. त्याच्याने तुमचा ऑरा हा पॉझिटिव्ह होतो. बऱ्याचदा आपण काय विचार करतो, लग्नात जायचंय, जाऊ दे ना, तर पटकन जातो. पण तुम्ही मोगऱ्याचा किंवा चंदनाचा अत्तर लावला ना, तर तुम्हाला लवकर नजर लागत नाही. चंदन आणि मोगऱ्याचा अत्तर लावला तर हो, तर तुमचा ऑरा हा पॉझिटिव्ह राहतो. पॉझिटिव्हिटी असते तुमच्या ऑरामध्ये, बरोबर. तर लगेच निगेटिव्ह अट्रॅक्ट होत नाही. तर त्यासाठी आणि मग आपण काय करतो, कपड्यांवर लावून टाकतो. कपड्यांवर नाही लावायचं, तर स्किनवर इथे लावा. हा शुक्र पर्वतसाठी तुम्ही इथे लावू शकता, कानामागे लावू शकता. तर या गोष्टींवर आणि इथे तर मी गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी तसंही आपलं जे चंदन असतं ते लावायला सांगतेच इथे. बरोबर. आणि एक इथे हा आपला थ्रोट चक्र पण आहे आणि हा आपला थर्ड आय चक्र आहे. ओके. इथे आपण लावलेत तर आपले हे थ्रोट चक्राने कम्युनिकेशन स्ट्रॉंग होतं. बरोबर. तुमचं बोलणं आणि सगळं काही काम तर बोलण्यावरच आहे. बोलण्यावरच आहे आजकाल. फक्त IT वाल्यांचं कमी बोलण्यावर आहे, पण बाकी जे हीलर्स आहेत, टीचर्स आहेत, यांचं बोलण्यावरच काम आहे. तर आता टीचर्सनी किंवा हीलर्सनी किंवा डॉक्टर्सनी कोणते अत्तर लावले तर त्यांना ते ग्रोथ होईल. त्याच्यावर आपण बोलू आता. येस, त्यांनी रोज म्हणजे गुलाब किंवा चंदन हा अत्तर लावायला पाहिजे. जे लोक शिकवण्यामध्ये किंवा शिकवण्यामध्ये आहे, कन्सल्टिंग मध्ये आहेत, हीलर आहेत, डॉक्टर्स आहेत, या लोकांनी रोज किंवा चंदन हा अत्तर लावायला पाहिजे. का मॅम, का लावा? आता रोज आणि चंदन काय करतं, अट्रॅक्ट करतं. आणि तुमच्याकडे आता मी इथे आलेले आहे, मी तुम्हाला कळालंच असेल की मी चंदनच लावते. चंदन आणि मोगराच लावते मी मॅक्झिमम वेळेवर. तर याच्याने काय होईल की एक अट्रॅक्शन वाढतं. जर मी किती सुंदर बनवून आले पण माझा ऑरा हा अट्रॅक्टिव्ह नसेल तर लोक माझं बोलणं ऐकणारच नाही. बरोबर आहे. डॉक्टर तर समोरासमोर बसलेला असतो आणि आता डॉक्टरकडे कितीतरी दिवसभरात म्हणा, डॉक्टर म्हणा किंवा हीलर म्हणा, तर यांच्याजवळ कितीतरी लोक आलेले असतात. बरोबर आहे ना. तर ते किती निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये आली, तर त्याच्यासाठी आधीच एकतर चंदन लावा. तर त्याच्याने मी आधीच सांगितलं की चंदन लावल्याने तुमचा ऑरा हा पॉझिटिव्ह बनतो. तर त्यासाठी त्यांनी गुलाबनी अट्रॅक्ट होईल, चंदननी जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा पॉझिटिव्हिटी ती बनून राहील, त्यांच्या ऑरा टिकून राहील. ओके. त्यांनी ते लावायलाच पाहिजे. पुढचं प्रोफेशन कोणतं मॅम? बिझनेसमॅन आहेत किंवा सेल्समॅन आहेत, मार्केटिंग मध्ये आहेत, या लोकांनी मोगरा लावायला पाहिजे. ओके. तर मोगऱ्यानी यांची आता हे बघा, बिझनेसमॅन म्हणा, सेल्स आहे, मार्केटिंग, याच्यामध्ये कसं एनर्जी पण लागेल ना यांना. हो. कारण फिरणं आलं, बोलणं आलं, दोन्ही आले, निगोशिएट करणं आलं. त्यांनी मोगरा लावायला पाहिजे त्यांच्या इथे, तर अजून त्यांना छान इफेक्ट मिळेल. परत या चक्रावर लावू शकतात. त्याच्यानंतर ते नाभीवर पण लावू शकतात. ओके. तर त्याच्याने नाभीवर तर सगळ्यांनीच लावलं तरी उत्तम आहे, कारण एनर्जीच आपली नाभीवर नाही येते, है ना. तर नाभीवर लावलं तर त्यांची एनर्जी अजून छान चांगली होऊ शकते. म्हणजे जे बिझनेसमॅन आहेत, सेल्स मध्ये आहेत, मार्केटिंग मध्ये आहेत, या लोकांनी मोगऱ्याचा जो अत्तर आहे तो नाभीला किंवा गळ्याला इथे लावू शकतात. बाकी ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या, कानामागे म्हणा किंवा इथे आहे, इथे पण ते रेग्युलरली लावू शकतात. आता हे चक्रास बद्दल पण आहे, म्हणून मी ते सांगितलंय तुम्हाला की इथे पण त्यांनी लावलं तर अजून जास्त बेनिफिट होईल त्यांना. कारण आपण फक्त इथेच लावतो ना असं नाही ना, आपण इथे लावणार. ऍक्च्युली इथे लावल्यावर बघा असं केलं जातं. ऍक्च्युली आता आपण असं करतो, ऍक्च्युली ते असं आहे. ही जी आहे आपली नाडी इथे, तर नाडीवर, चालू नाडीवर लावलं तर ती लवकर फ्रॅग्रन्स पसरतो. बरोबर. आणि त्याचा आपला ऑरा हा पॉझिटिव्ह होतो, तर लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. राईट. मॅम, IT मध्ये जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही कोणतं अत्तर रिकमेंड कराल की त्यांनी ते लावलं पाहिजे? लव्हेंडर. ओके. लव्हेंडर त्यांनी लावायला पाहिजे, जे IT वाले आहेत, कारण त्यांचं काम बसून असतं. मेंटल स्टॅबिलिटी त्यांना पाहिजे असते, तर त्यांनी लव्हेंडर लावायलाच पाहिजे. लव्हेंडर जर लावलं तर त्यांना मेंटल स्टॅबिलिटी मिळते.
त्याच्यासोबत मेडिटेशन आहेत किंवा 7 चक्रास मेडिटेशन आहेत, स्वर विज्ञान आहेत, हे तर करायलाच पाहिजे. किंवा व्हॉट एव्हर जे काही कर्म तर करावेच लागणार आहे. आपण प्रत्येक वेळेस सांगतो. पहिल्या पॉडकास्टला बोललो होतो मॅम, म्हणजे Yes. आपण मला असं वाटतं मराठीमध्ये सगळ्यात पहिला पॉडकास्ट असेल तो ऍस्ट्रॉलॉजीचा जो आपण केलेला, त्याच्यात पण तुम्ही तेच सांगितलं होतं की सगळ्या रेमेडीज करा, सगळं काही करा, सगळे उपाय करा, सगळ्या वास्तू करा, पण कर्म सोडू नका. जर कर्म असतील तर तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे. बरोबर आहे. आता जसा इथे एक्झाम्पल दिलं तर काही असतात आपले व्ह्युअर्स, हे अत्तर लावण्याने एवढं होणार आहे का, तर त्यांना एकच माझा प्रश्न असतो, जेव्हा लग्न सराईमध्ये म्हणा किंवा जिथे पूजा वगैरे आहेत, तर आपण नकली फुलं यूज नाही करत. आपण मोगरा पाहिजे, त्याला गुलाब पाहिजे. का तर प्रसन्न वातावरण निर्माण होतं. असं नाही का की पूजा होम हवन करताना काही प्रसन्न वातावरण होणार नाहीये का, होतो ना, पण आपण फुलांचा यूज करतोच ना, सुगंधाचा यूज करतोच ना. का करतो की वातावरण तयार करण्यासाठी. तसंच आहे की अत्तर लावल्याने वातावरण म्हणजे कॉन्फिडन्स, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्टअप होतो. तुम्हाला वाटतं नाही मी कॉन्फिडंट आहे. याबद्दल पण अजून पुढे बोलूया की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण करिअरमध्ये अजून ग्रो करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. बरोबर, नक्कीच बोलतो. त्यासाठी म्हणजे असं नाहीये की मी फक्त अत्तर लावते आणि मी बसून राहते, नाही. हे तुम्हाला हेल्प करणार आहे. हाऊसवाईफ आहेत, हाऊसवाईफ म्हणतील आमच्याबद्दल तर काहीच नाही बोलल्या मॅडम, नाराज होतील. तर हाऊसवाईफनी खश पण लावला ना, खशचं अत्तर मिळतं. हो बरोबर, खूप मस्त वाटतं. म्हणजे संडेला माझा खशच असतो, कारण मी हाऊसवाईफ असते, घरी असते मी, शक्यतो घरीच असते, फॅमिली टाइम असतो. तर खश हा त्यांनी लावायला पाहिजे. आणि हाऊसवाईफना एकच सांगेल की नीट करा. मी काय घरातच तर असते, काय जाऊ दे ना, असं करायचं नाहीये. तोच आपला रोजचाच ड्रेस घातला किंवा तो रोजचाच गाऊन घातला, केस विंचरलेली नाही का, तर म्हणे मला खूप घाई होते. होऊ द्या, सगळं झालं की आवरून बसा. तुम्हाला स्वतःलाच छान वाटेल, कॉन्फिडन्स वाटेल आणि तुम्हाला वाटेल की मी काहीतरी करते, आता नवीन काहीतरी करते. नाहीतर रडच असणार आहे. ऑरा पॉझिटिव्ह असलात तर तुम्हाला छान वाटणारच आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या होतातच. माणसाचं राहणीमान हे खूप मॅटर करतं, जबरदस्त. कारण तुमचा शुक्र स्ट्रॉंग होतो. बरोबर. आणि शुक्र म्हणजे लक्झरी. आणि शुक्र स्ट्रॉंग झाला. एक बघा ना, मी आताच तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं की 2 लेडीज आल्या, पण कोणाकडे अट्रॅक्ट होणार. ती मा लक्ष्मी पण कधी कोणत्या घरात जाणार आहे, जेव्हा त्या घरची लक्ष्मी ही चांगली राहणार आहे. बरोबर. ती व्यवस्थित सुंदर दिसणारी असेल तर ऑब्व्हियसली ती लक्ष्मी पण त्या घरामध्ये टिकून राहणार आहे. बरोबर. आता ज्या कोणी माझे व्ह्युअर्स बघतायत त्यांनी हे म्हणू नये की हिला काय बसलेली आहे, मस्त गप्पा मारती आहे. तर तुम्हाला सांगते, मी पण घरात काम करतात. बरोबर आहे. तर असं नाहीये, वेळ काढून तुम्हाला तुमचं करायला पाहिजे. बरोबर आहे. टाइम मॅनेजमेंट करून आपण केलं आणि तुम्ही पण अत्तर लावून खश वगैरे लावून राहिलं, घरचं वातावरण सुंदर होईल. तुम्हालाच वाटेल की अरे 1.5-2 महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल की किती छान मला फरक पडलेला आहे. कारण सुगंधित राहाल तुम्ही. करेक्ट. तर घराचं वातावरण हे सुगंधित होईल. आणि मॅम जे बोलल्या ना की दिसण्याचं, तर ते सुंदर दिसण्याचं, तर ते तुमचे विचार, तुमच्या राहणीमानांवर बोललेलं आहे, तुमच्या लुक बद्दल नाही. हा खूप इम्पॉर्टंट आहे. लुक बद्दल बोलत नाहीये मी, राहणीमानवर बोलत आहे की तुम्ही मी आत्ताच एक एक्झाम्पल दिलेला, एक सावळीबाई आणि गोरीबाई. कारण आपल्या डोक्यात काय असतं, सुंदरता म्हणजे काय की गोरीपान, केस लांब, मोठे डोळे, असं नाहीये. तुम्ही राहा व्यवस्थित, थोडंसं कॉन्फिडन्स दाखवा, थोडीशी स्माइल ठेवा, दॅट फिट. खूप झालं. साऊथ इंडियन ऍक्टर जे मॅम, ते असे एकदम गोरे चिट्टे नाहीये, पण त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं राहणीमान, कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे की तुमच्या चेहऱ्यावरचा तुमचा कॉन्फिडन्स तो इम्पॉर्टंट आहे. आणि तो तुम्हाला तुमच्या राहणीमाननी येतो आणि त्याच्यावर भर मिळते छान अत्तरची. येस. आणि जर ते लावले तर तुम्ही कॉन्फिडंट काही करू शकता. मला वाटतं हाऊसवाईफ खूप खुश होणार आहे. आणि त्यांनी कमेंट करायचंय खस नाव. येस, त्यांनी कमेंट करा की येस, मी आज खश लावलेला आहे आणि मला छान वाटत आहे. आपल्याकडे एक मला आता आठवलं की हाऊसवाईफच, पण कसं होतं ना, कधी कधी जेव्हा तुमचे ग्रह चेंज होतात तेव्हा तुम्ही आमच्याजवळ बरोबर येतात आणि
ती हाऊसवाईफ, तिने कधीच काही केलेलं नाही. पण असा काही काळ आला की हसबंड कर्जबाजारी झाला आणि आता तिला वाटलंच की मला काहीतरी करायलाच पाहिजे. बरोबर. आणि त्यावेळेस तर आपले पॉडकास्ट 1-2च आलेले. खूप सुरुवातीची गोष्ट आहे ही, म्हणजे पण तिला माझ्या बद्दल माहिती झालेलं. आता तिच्याजवळ पैसा नाही, तिने माझी फीज दिली कशी तरी, आणि मी तिला मग तिच्या वास्तू तर सांगितलंच, वास्तू करायला लावला नाही, पण तिला तिचे हे सगळं बघून, तिची कुंडली बघून की ती काय करू शकते, तर तिला एकच तिचं दिसलं मला. तर तिला म्हटलं की तू छोटासा एक व्यवसाय जो आहे ती बनवू शकत पण नाही, ती पैसा टाकू शकत पण नाही, एकीकडनं घे तू आणि दुसऱ्यांना विक. बरोबर आहे. असे काम, कारण शिक्षण पण भरपूर नाही. आता जर छोटा व्यवसाय पण कोणताही म्हटला तरी त्याला पैसा लागतो. बरोबर. तिला म्हटलं की हे कुठे ठेवायचं सामान ते तिला समजवलं. तिचं राहणीमान चेंज करायला तिला सांगितलं. आणि असं नाही की भरपूर कुठे जायचं, तिला म्हटलं तूच फक्त नीटनेटकी राहा, बघ तुझ्या घरामध्ये किती छान फरक पडणार आहे. हळूहळू तिनेच मग आता मॅन्युफॅक्चरिंग स्वतः स्टार्ट केलेलं आहे, स्वतः एक छान शॉप घेतलेला आहे आणि स्वतःचा छान बिझनेस स्टार्ट केलेला आहे. असं नाहीये की मी हाऊसवाईफ आहे तर मी हाऊसवाईफच राहणार आहे, मी काहीच करू शकत नाही. तुम्ही छोटे छोटे गोष्टी केल्या आणि नो डाऊट रेमेडीज ज्या आहेत ना ह्या कधी काम करतात जेव्हा कन्सिस्टन्सी असते. जरी आपल्या रेमेडीज छोट्या छोट्या असतात पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली तर तुम्हाला त्याचा छान बेनिफिट होणारच. आणि तिने तेच केलंय. ती आजही रेमेडीज करते, जी तिला रोज करते अजूनही. फरक पडतो मॅम रेमेडीचा, म्हणजे मी माझ्यावरून सांगतो की होतो फरक. आता किती वर्ष झाले, जवळपास 3-4 वर्ष झाले. आता तिचा शॉप झालाय, कर्ज जो होता तो पूर्णपणे बऱ्यापैकी निघून गेलेला आहे. स्टील ती करते का तर नाही मला याचा छान फायदा होतो आणि मला अजून फायदा मिळून घ्यायचा. बरोबर आहे. आणि आपल्या रेमेडीज कशा असतात तुम्हालाही माहिती आहे. तिला तर फक्त गणपतीचं मला मी सांगितलेलं आणि ती प्रॉपरली ती करते. आणि घरातल्या 1-2 गोष्टी तिला चेंज करायला लावलेल्या की तो इथे ते ठेवूच नको. तिची जी आपल्या प्रत्येकाची कुंडलीमध्ये ना वेगवेगळी विश फुलफिलमेंटची एक दिशा असते. ओके. तर ती विश फुलफिलमेंटची दिशा तिला सांगितली की तुझी ही विश फुलफिलमेंटची दिशा आहे, तू इथेच बसायचं आणि इथे तू मेडिटेट करायचं की मला हे मिळालेलं आहे. ओके. आणि तिला त्याचा पण छान फायदा बेनिफिट झाला. इतका फरक पडतो या सगळ्या गोष्टींचा. मॅम, जे लोक म्हणजे जे मुलं आहे, स्टुडंट्स आहे आणि ज्यांना करिअर करायचंय तर त्यासाठी कोणतं अत्तर त्या मुलांनी लावलं पाहिजे? आता हे बघा, स्टुडंट आहेत आणि करिअर करायचं आहे म्हणजे त्यांना ग्रोथ पाहिजे आहे, त्यांचा कॉन्फिडन्स चांगला झाला पाहिजे. तर त्या लोकांनी केवडाचा जो असतो ना तो त्यांनी लावायला पाहिजे. तर केवडाच्या अत्तरने त्यांना खूप छान फरक पडेल. ओके. आणि ज्यांना लग्न करायचं आहे, ज्यांचे लग्न होत नाही आहेत, या लोकांनी गुलाब आणि चंदन हे दोन्ही अत्तर युज करायला पाहिजे हार्ट चक्रावर. हार्ट चक्र ते कुठे आलं? हार्ट चक्र आपला इथे आला. हार्ट चक्रावर त्यांनी लावला. हार्ट चक्रावर लावलं तर ऑब्व्हियसली अट्रॅक्ट होईल. पूर्ण एक रेमेडीज सांगते. मॅरेज ज्यांचे होत नाहीये, भरपूर असं असतात की भरपूर प्रयत्न करतो आहे पण होत नाही आहे, तर या लोकांनी सगळ्यात आधी तर आपला हार्ट चक्रा हा बॅलन्स करायला पाहिजे. त्याच्यानंतर हार्ट चक्रा बॅलन्स करण्यासाठी काही मंत्रज असतात ते तुम्हाला बोलायला पाहिजे. आणि इथे गुलाबाचं अत्तर त्यांनी लावलं, गुलाब और चंदन, पण मी स्पेशली म्हणेल गुलाबाचं अत्तर यांनी लावायला पाहिजे. तो त्यांनी लावायला. त्यांची विश फुलफिलमेंटची जी डायरेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल आता म्हणतील की फक्त सांगतायत मॅडम, सांगत नाही, तर 11वा जो घर असतो कुंडलीमध्ये 11th हाऊस, त्यामध्ये जो नंबर बसलेला असतो, फॉर एक्झाम्पल 6 नंबर आहे, 6 आहे, 6 म्हणजे नॉर्थ दिशा असते. तर उत्तर दिशामध्ये त्यांनी बसून फक्त एक म्हणायचं आहे की स्वतःबद्दलची एक पॉझिटिव्ह थिंग म्हणायची. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा लग्न होत नाही ना तर मनामध्ये खूप निगेटिव्ह थॉट्स येतात की अरे माझं असं आहे म्हणून होत नाही, माझं तसं आहे म्हणून होत नाही, मी दिसायला सुंदर नाही आहे का, मी हे नाही का. कॉन्फिडन्स वीक झाला तर ऑब्व्हियसली अजून सगळं वीक होतं. तर तुम्ही स्वतःबद्दल सगळ्यांमध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी असतातच, देवाने दिलेल्याच आहेत. तर स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह थिंग रोज बोला, तर तुम्ही स्वतःचा ऑरा पॉझिटिव्ह कराल आणि आपल्या लाईफ पार्टनरला अट्रॅक्ट कराल. आणि सोबतच जर घराच्या नैऋत्य दिशेमध्ये
स्वतःचा फोटो ठेवला किंवा नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला म्हणजेच उत्तर वायव्येला फोटो ठेवला, बायोडाटा ठेवला, तर तुम्हाला खूप लवकर तुमचे लग्नाचे चान्सेस येणार आहे. म्हणजे ही केस स्टडीज आहे. बरोबर. मी हे सगळं करायला लावते आणि मग होतं. आणि योग पण आहेत बरं का. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा योग असतात तेव्हा आपण जात नाही आणि करत पण नाही आणि आपण करत नाही रेमेडीज. इथे काय होतं, खूप मस्त टॉपिक निघालाय आपला. मॅरेज, माझ्याकडे लेडी आलेल्या, त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. ती 27 वर्षाची. तिचा योग होता 25 मध्ये. त्यावेळेस मुलीला करायचं नव्हतं आणि पॅरेंट्स पण म्हणाले ठीक आहे. आता योग आहे तिचे 30 मध्ये दिसत आहेत मला. पण ती म्हणाली काहीही करा मॅडम, तुम्हाला जितके पैसे पाहिजे मी तुम्हाला देते, पण तुम्ही करा. आता अशी लोक अंधश्रद्धा फैलवतात. जेव्हा होतं तेव्हा तुम्ही केलं नाही. आणि हे मला सांगा, तिचा लाईफ पार्टनर जो कोणी आहे, तिचा लाईफ पार्टनर, त्याचे पण जेव्हा योग असतील तेव्हाच होणार. बरोबर आहे. तू इथे काहीही कर, पण तुझं ज्याच्यासोबत लग्न होणार आहे त्याचे पण योग त्याच वेळेस असायला पाहिजे, तेव्हा तुमचं लग्न होणार आहे. आता तुम्ही 2-3 वर्ष काय करणार आहे, मग या बाबाजवळ जा, मग या बाईजवळ जा, मग तिच्या जवळ जा, मग त्याच्या जवळ जा. तुम्ही सगळं काही करत बसणार आहे. यामध्ये तुमचे 2-3 वर्ष जातील. ते टाइमपासच होतो ना तो. त्यापेक्षा या 3 वर्षांमध्ये तुम्ही नामस्मरण केलं, तुम्ही गायीची, तुमचा शुक्र स्ट्रॉंग केला, तर तुमचा शुक्र तुमच्याजवळ अट्रॅक्ट होईल. त्याचे मग जो कोणी अट्रॅक्ट झाला, मग त्याचे जेव्हा तो तुमच्याजवळ जेव्हा अट्रॅक्ट होईल, त्याचं कधी आहे योग हे बघितल्यावर मग त्या वेळेसची बरोबर डेट निघते आणि तेव्हाच मग तुमचं लग्न होतं. असं नाही की नाही 6 महिन्यात तर आपल्याला आता करायचंच आहे, मुलगी मोठी झाली, हे झालं. योग तर असायला पाहिजे तिचे. आणि समोरचा म्हणतो आहे, जो जेन्युइन ऍस्ट्रॉलॉजर असतो ना, तो जेन्युइनली सांगतो की आता योग नाही आहेत, 6 महिन्यांनी 1 वर्षांनी असणार आहे. या 6 ते 1 वर्षामध्ये तुम्ही शुक्रला स्ट्रॉंग करा, तुमचे बाकी ग्रह स्ट्रॉंग करा. बरोबर आहे. तरच होईल. कारण मी म्हणती आहे की नाही मग ठीक आहे, तुम्ही ही पूजा करून टाका. म्हणजे तुमचे ते पूजेमध्ये गेले पैसे. तुम्ही काय केलं, तुम्ही अंधश्रद्धाला अजून आमंत्रण दिलेलं आहे. मग आपण लोक असे जातो. माझा मुद्दा हाच असतो की ज्याच्यासोबत लग्न होणार आहे त्याचे पण योग असायला पाहिजे ना. बरोबर आहे. आणि त्याचे जेव्हा योग येतील, तुमचेही जेव्हा योग येतील, तेव्हा ते लग्न जुळणारच आहे. पण त्याच्यासाठी एकदम घाईघाई करून काहीही करा, हे पूजा करून टाका, किंवा मला एखादा रत्नच देऊन टाका, किंवा एखादं काही अजून दुसरं देऊन टाका तर होईल, असं होत नाही. पॉसिबल नाही आहे. जेव्हा योग असणार आहे, आपण योग क्रिएट नाही करू शकत, आपण देव नाही आहोत. योग बनवू नाही शकत, योग नाही बनवू शकत. जेव्हा बनणार आहे तेव्हा येणारच आहेत ते. पण मी असं म्हणत नाही, याचा अर्थ नाही की हातावर हात ठेवून बसा. जेव्हा योग आले होते तेव्हा तुम्ही तेच केलं. देवाने तर तुमच्यासमोर ताट ठेवलं होतं की तुझे आता योग आहेत, तुम्ही बघा. त्यावेळेस तुम्ही केलेलं नाही आहे आणि आता नाही आहे त्यावेळेस तुम्ही धावतायत, पळतायत, याच्यात काही अर्थ नाही. बरोबर आहे. येस मॅम, भरपूर असे पालक बघत असतील आता, पॅरेंट्स आणि मुलंही बघत असतील पॉडकास्ट, की ज्यांना ना जॉब लागत नाहीये. भरपूर मुलं मेहनत घेत आहे. म्हणजे मी बघतो ना की आपल्या पुणेरी पॅटर्न वाला मॅम आहेत की ज्यांचं इन्स्टिट्यूट आहे, तर ते पण आपण पॉडकास्ट करतो. तर IT साठी खूप उलट तयारी करतात, बोलतात की मेहनत घेतात मुलं, मेहनत घेतात, MPSC साठी, गव्हर्नमेंट किंवा म्हणजे डिग्री घेतली आणि जॉब पाहिजे त्यांना, अशीही मुलं आहेत की IT मध्ये जॉब पाहिजे किंवा जॉब पाहिजे, मिळत नाहीये. या मुलांनी मेहनतीसोबत काय केलं पाहिजे? आता हे बघा, या लोकांनी सगळ्यात आधी तर लवकर उठून सूर्यदर्शन करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर सूर्याला जल अर्पण करणं. याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय आहे? तुम्ही लवकर उठाल, तुमच्यामधला आळस निघेल, तुम्ही डिसिप्लिन व्हाल, शनी स्ट्रॉंग झाला, सूर्याचे दर्शन केले तुम्ही तर व्हिटॅमिन D मिळालेला आहे तुम्हाला, कॉन्फिडन्स वाढेल. जेव्हा इंटरव्ह्यूला जाल कॉन्फिडन्सने तुम्ही आन्सर द्याल, करेक्ट, तर तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. याच्याच नंतर तुम्ही सूर्याचे 12 नावं घेऊ शकले किंवा 11 वेळा ओम सूर्याय नमः म्हटला तरी हरकत नाही. आणि याच्यासोबत जेव्हा केव्हा इंटरव्ह्यूला जाल, केशर चंदनचा अत्तर लावून जा. केशर चंदनचा अत्तर नाभीला लावायचं आहे आणि इथे लावायचं आहे. ओके. तर थोडा नका होईना तुम्हाला छान फरक मिळणारच आहे. म्हणजे जिथे तुमचा काहीच नंबर नाही किंवा एखाद्या ऍक्टिव्ह मध्ये एखादा आन्सर चुकून गेलं तर राहून जातं, तर इथं तुम्हाला ते बेनिफिट होईल. याच्याने नक्कीच बेनिफिट होईल. याच्यामध्ये तुम्हाला
चान्सेस वाढतात. येस, कारण मी कॉन्फिडन्स वाढवलेला आहे, मी अट्रॅक्शन पॉवर वाढवलेली आहे आणि तुम्हाला डिसिप्लिन मध्ये आणलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुमचे चान्सेस खूप वाढतात की तुम्हाला जॉब मिळतो. म्हणजे कसं आहे ना की याच्या मागे पण तुम्ही एक शास्त्रीय कारण सांगितलं, एक सायंटिफिक रिझन, की सकाळी लवकर उठले तर सूर्याची एनर्जी तुम्हाला मिळेल, त्यामुळे व्हिटॅमिन डी तुमचं बनेल, त्याच्यातून तुमच्याकडे एनर्जी येईल आणि त्या एनर्जीमध्ये तुम्ही जेव्हा जाल तर एक वेगळा ऍटिट्यूडने जाल, एका वेगळ्या मेंटॅलिटीने तुम्ही तिथे जाल. कारण जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करणं, जेव्हा जॉब वाले, आता थोडंसं वेगळं जातोय आपण, मी सांगते, पण जेव्हा केव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात ना, नो डाऊट ते तुमची स्किल तर बघतातच, सोबत तुमचा कॉन्फिडन्स पण बघितला जातो. आणि स्किल भरपूर आहे पण बोलतानाच होतो असेल तर तिथेच तुमचं झालं, संपला. मग आपल्याला वाटतं अरे यार मला 90% मिळालंय, मला इतकं मिळालेलं आहे, माझं हे होतंय, पण माझं होतच नाहीये, कारण कॉन्फिडेंटली तुम्ही आन्सर देत नाही आहात. बरोबर आहे. तर त्याच्याने पण बऱ्याचदा इंटरव्ह्यूज क्रॅक होत नाही. मॅम, आपण बघतो की बॉलिवूड इंडस्ट्री आहे आणि बॉलिवूड सोबत आपली मराठी इंडस्ट्री पण आजकाल खूप चांगलं ग्रो करते. म्हणजे की ऍक्ट्रेस पण म्हणतो मी, ऍक्टर्स पण म्हणतो, जसं स्वप्नील जोशी झाला किंवा प्रार्थना झाली, सोनाली कुलकर्णी, ते खूप छान मोठी नाव आहे. आता अजून मोठी बाहेर निघणार आहेत, कारण बरेच येऊन गेलेत आपल्याकडे आणि त्यांना छान रिझल्ट पण येतोय. येस. तर ते झाले. त्याच्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाले की जे कॉन्टेंट क्रिएट करतात. हे म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करणारे लोक नंतर ट्राय करतात की ते इंडस्ट्रीमध्ये गेले पाहिजे. तुमच्याकडे भरपूर ऍक्टर ऍक्ट्रेस येतात की ज्यांना वाटतं की त्यांचं पण अजून चांगलं करिअर झालं पाहिजे, कारण मराठीवाल्यांना वाटतं आपण हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये गेलं पाहिजे, जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांना वाटतं मराठी इंडस्ट्रीत गेलो पाहिजे किंवा चांगले ब्रँड्स आपल्याला मिळाले पाहिजे. तर त्या लोकांनी कोणतं अत्तर वापरलं पाहिजे? आता हे बघा, या लोकांना काय काय लागणार आहे, यांना अट्रॅक्शन पण लागणार, यांचा ऑरा पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे, यांचं बोलणं पण चांगलं असायला पाहिजे, त्यांचा लुक पण चांगला असायला पाहिजे. तर यांनी फक्त एक अत्तर लावून नाही होणार. मी असं म्हणेल, यांनी जसं केसर चंदन जसं मी म्हटलं तसं मोगरा चंदन यांनी लावला किंवा गुलाब चंदन यांनी लावला, गुलाब आणि चंदन यांनी लावला तर यांना त्याचे छान रिझल्ट मिळतील. ओके. आणि स्पेशली मी असं म्हणेल, या लोकांनी रोजचा जो आहे म्हणजे गुलाबाचं अत्तर जे आहे ते हार्ट चक्रावर तर नक्कीच लावायला पाहिजे. ओके. खूप अमेझिंग इफेक्ट. तुम्ही आता मॅम प्रोफेशन बद्दल तर सांगितलं, बऱ्यापैकी प्रोफेशन आपण कव्हर केले, आणि ज्यांचं प्रोफेशन राहिलं असेल त्यांनी कमेंट करा. त्यांनी 15 ते 20 लोकांनी जरी कमेंट केला तर त्याच्यावर आम्ही परत एक पॉडकास्ट घेऊ अत्तरचा, किंवा मॅम त्याला रिप्लाय करतील. तर आता आपण जाऊ मॅम चक्रांकडे, कारण तुमचा चक्रांचा जो अभ्यास आहे तोही खूप चांगला आहे आणि लोकांना अजूनपर्यंत चक्रांबद्दल जास्त माहित पण नाहीये, ज्याच्यावर आपलं वर्कशॉप पण येत आहे 1 ते 7 म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये, मे मध्ये मोस्टली तुम्ही ट्राय करणार आहे वर्कशॉप प्लॅन करायचं. तर मॅम चक्रांबद्दल थोडं 1-2 मिनिटात माहिती द्या, आणि मग कोणतं चक्र काय काम करतं आणि त्याला आपण कोणतं अत्तर लावावं याबद्दल. ओके. आता हे बघा, 7 चक्राज आहेत. तसे तर चक्राज भरपूर आहेत, पण 7 चक्राज जे आहेत ते जर इम्बॅलन्स असतील तर आपल्याला त्याचे इफेक्ट्स जाणवतातच. आता आधी नावं सांगते मी. पहिला आहे मूलाधार चक्र, जो आपल्या स्पायनल म्हणजे मागे असतो, स्पायनलच्या खाली असतो. त्याच्यानंतर मूलाधार नंतर आहे स्वादिष्टान चक्र, नाभीच्या खाली तो असतो. त्याच्यावरती येतो नाभीच्या थोड्या वरती आपल्या इथे जो असतो तो मणिपूर चक्र आहे. त्याच्यानंतर आपला हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र, असे हे 7 चक्राज आहेत. जसा रूट चक्र किंवा मूलाधार चक्र जे आहे हे स्टॅबिलिटीसाठी आहे, की लाईफमध्ये प्रत्येक कोणत्याही फील्ड मधली स्टॅबिलिटी जर नाही आहे तर रूट चक्र बॅलन्स करायला पाहिजे. तो इम्बॅलन्स असेल तर तुमच्या लाईफमध्ये इम्बॅलन्स दिसणारच आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे स्वादिष्टान चक्र आहे, तो तुमच्या इमोशनला घेऊन असतो, तुमच्या फिअरला घेऊनच, म्हणजे ज्याला अननेसेसरी भीती वाटते ना त्यांनी बघायला पाहिजे की स्वादिष्टान चक्र मे बी त्यांचा इम्बॅलन्स असेल. आता हे बघा, ह्या इतकं मोठं आहे ना की इथे 10 मिनिटात मला सांगणं पॉसिबल नाही. त्यामुळेच मी नेक्स्ट मंथ म्हणजे मे महिन्यामध्ये मी याच्यावर एक छान डिटेलमध्ये घेणार आहे, वर्कशॉप करणार आहे. तर ज्यांना आपला वर्कशॉप करायचा असेल त्यांनी फक्त एक आपल्या याच्यावर मेसेज पण टाकला तर त्यांना लिंक आणि डिटेल्स येतील, शेअर केल्या जातील. पण एक शॉर्ट मध्ये अजून सांगते की जसं स्वादिष्टान चक्र आहे तसाच मणिपूर चक्र जो आहे हा डायजेशन साठी आहे. याचा एलिमेंट फायर आहे. फायर काय करतो तर अग्नी, म्हणजे ज्यांना कोणाला डायजेशन इश्यूज आहे
त्या लोकांनी बघायचं की मणिपूर चक्र माझा कसा आहे. हा, आता त्याला बॅलन्स करण्यासाठी मग ऑरेंज याचा कलर असतो, त्याने ऑरेंज कलरच्या गोष्टी खायला पाहिजे. ओके. जसा रूट चक्राचा कलर हा रेड असतो. म्हणजे प्रत्येक चक्राचे कलर आहेत, प्रत्येक चक्राचे देवताज आहेत, प्रत्येक चक्राचे एलिमेंट आहेत. प्रत्येक चक्राला बॅलन्स करण्यासाठी एक मंत्रच असतात. जसं रम आहे रूट चक्रासाठी, वम आहे स्वादिष्टान चक्रासाठी. म्हणजे लम, वम, रम, यम, हम हे सगळे 7 चक्राची आपले मंत्रोपचार आहेत. त्या मंत्रोपचाराने आपण फक्त याला बॅलन्स करू शकतो. म्हणजे याला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला असं नाहीये की अर्धा 1 तास द्यावा लागणार आहे. तुम्ही काही म्युझिक ऐकून सुद्धा तुम्ही तुमचे चक्रास बॅलन्स करू शकता. आता चक्रा बॅलन्स करणं का इम्पॉर्टंट आहे? जेव्हा आपण आपले चक्रास बॅलन्स करतो तेव्हा आपले 5 एलिमेंट्स आपण बॅलन्स करतो. जेव्हा 5 एलिमेंट्स बॅलन्स झाले तर तुमचं माइंड जे आहे ते स्ट्रॉंग तर होतं, तुम्ही कॉन्फिडंट होतात. यांना मी ग्रहांशी पण जोडलेलं आहे आणि याच्या सोबतच जर स्वर विज्ञान पण तुम्हाला आला. आता स्वर विज्ञान काय, तर आपला श्वासोश्वास घेण्याची पद्धत जी आहे तो थोडा मोठा आहे, पण 7 चक्रासोबत जर स्वर विज्ञान पण तुम्ही जोडला तर तुम्हाला त्याचे अप्रतिम रिझल्ट मिळतात. तुम्हाला कोणत्याही ऍस्ट्रॉलॉजरकडे जायची गरज लागत नाही, स्पेशली डॉक्टर्सकडे जायची गरज लागत नाही. जे लाईफमध्ये हर्डल्स येतात, नजर जे म्हणतो सारखा पण नजर लागते, लो फील होतं, मला बरंच वाटत नाही आहे, घरामध्ये सारखं असतं आणि घरातल्या एकाला पण हे आलं ना तो पूर्ण घराच्या सगळ्या लोकांना येऊन जातो. बरोबर, तो शिकवू शकतो किंवा तो त्याचे चक्रास बॅलन्स कसे करायचे ते तो शिकवू शकतो. बरोबर. तर त्यामुळे मी असं म्हणते की 7 चक्र हे घरातल्या एका व्यक्तीला तरी आलंच पाहिजे. बरोबर. सो दॅट तुम्हाला जे नजर दोष आहेत किंवा वीक वाटणे आहेत किंवा आपण जे म्हणतो ना की नाही माझा ग्रह हा खराब झालेला आहे, तर त्याच्याशी ते जोडून तुम्हाला एक एक्झाम्पल देते की लाईफमध्ये पैसाच टिकत नाहीये, स्टॅबिलिटीच नाहीये. स्टॅबिलिटीचा चक्र कोणता सांगितला मी तुम्हाला आता? मूलाधार चक्र, रूट चक्र सांगितला. रूट चक्राला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला लम म्हणावं लागतं. लम म्हटलं तर आता सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं. त्याचा कलर रेड आहे. त्यातल्या त्यात त्याचा वार म्हटला तर मंगळवार येतो. तर तुम्ही मंगळवारी गणपतीची छान पूजा केली, गणपतीला तुम्ही दुर्वा वाहिले आणि लमचा उच्चारण केला, लाल कपडे त्या दिवशी घातलेत. आता असं नाही वार वाईजच आपल्याला घालायचं आहे, नाही, तर तुमचा रूट चक्र बॅलन्स होण्यासाठी दिसतो. आता तुम्ही आउट ऑफ इंडियाला आहेत किंवा तुमची मुलं आहेत जे हे सगळं करायला तयार नाही आहेत, त्यांना गणपतीचे ढोल ताशाची आपली गाणी असतात ते लावून द्या. ढोल ताशाची गाणी लागली, जो नॉन डान्सर आहे तो पण नाचतो. आता रूट म्हणजे काय, आपले पाय, हे पाय फिरकलेत तर तुमचा रूट चक्र बॅलन्स होतो. आणि तुम्ही बघाल की ज्यांचा रूट चक्र हा इम्बॅलन्स असेल त्याचे पाय दुखतात, त्याच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी नसते. स्टॅबिलिटी इन द सेन्स ऑफ मनी, इन द सेन्स ऑफ हेल्थ, इन द सेन्स ऑफ रिलेशनशिप. ओके, तिन्ही मध्ये स्टॅबिलिटी नसते. म्हणजे इतकं इम्पॉर्टंट आहे हे चक्राच, आणि आपण याकडे कुठेतरी थोडंसं दुर्लक्ष करतो कारण लोकांना माहितीच नाहीये. जेव्हा तुम्ही इथे चक्राचा जो कनेक्शन आहे तो स्वरांसोबत जोडला, तुम्ही लम बोलायला लावला, आता लम मध्ये स्वर आला. येस, आता हा लम जो आहे, स्वर विज्ञान जो आहे ना, तो राईट नॉस्ट्रिल आणि लेफ्ट नॉस्ट्रिल. आता तुम्ही एक श्वासोश्वास घ्या. आता बघा कोणती नाडी सुरू आहे, लेफ्ट की राईट? राईट सुरू आहे. माझी पण राईट सुरू आहे. आता आपली राईट का सुरू आहे? कारण आता आपण एकदम स्ट्रॉंगली, पेशंटली काम करतोय. हो, बरोबर. जेव्हा आपण इमोशनली होणार आहोत तर त्यावेळेस तुम्ही बघाल की तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल सुरू, लेफ्ट चालू असेल. येस, म्हणजे ही चंद्र नाडी, ही सूर्य नाडी. भगवान शिव म्हणजे महादेवाने पार्वतींना हे सगळं शिकवलेलं आहे की कसा श्वासोश्वास तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही कसा कोणत्या श्वासोश्वास घेतला तर तुमच्यासोबत काय होतं. चंद्र नाडी म्हणजे तुमच्या इमोशनशी रिलेटेड असते, बरोबर. आणि सूर्य नाडी म्हणजे उजवी जी आहे, ही जी आहे, हे तुम्हाला ऍक्शन ओरिएंटेड बनवते. ओके. ज्या कोणांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ऑलवेज जेवताना बघायचं, आपलं नाडी यूज बघायची आहे. त्यांनी चंद्र नाडीमध्ये जेवायचं नाहीये, त्यांनी सूर्य नाडीमध्ये जेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मी काय हेच चेक करत बसू?
थोडासाच वेळ लागणार आहे. जस्ट बघितलं, पण आता बघितलं की नाही माझी चंद्रनाडी सुरू आहे, ही बंद करा, याच्याने श्वासोश्वास घ्या, चालू करा, ही चालू होऊन जाईल. ही चालू होऊन जाईल. किंवा तुम्ही लम म्हणा, किंवा तुम्ही वम. वम हे चंद्रनाडीसाठी, राईट साठी. तर त्यावेळेस मग तुमचा लेफ्ट नॉस्ट्रिल सुरू होतो, कारण तो वॉटर एलिमेंट, लेफ्ट साठी तो वॉटर एलिमेंट आहे. मी तेच म्हंटल ना की तुमचे चक्रास कोणत्या एलिमेंटचे आहेत, तुम्हाला त्या एलिमेंटचे तुम्ही जर म्हटला तर त्याप्रमाणे तुमच्या नाडीज तयार होतात. थोडं ट्रिकी आहे, पण जेव्हा तुम्ही व्यवस्थित शिकता ना, 1-1.5 तास 2 तास मध्ये, जेव्हा आपण बेसिक मी सगळ्यांना येत्या महिन्यामध्ये सांगणारच आहे, तर तुम्हाला कळेल की अरे हे किती इझी आहे आणि आपण हे का नाही करत. बरोबर आहे. म्हणजे स्वर विज्ञान तर इतकं बेनिफिशियल आहे की म्हणजे मी येताना पण जेव्हा पॉडकास्टला पण जाते तर मी चेक करतेच की माझी कोणती नाडी सुरू आहे, ओके, कोणता पाय मला ठेवायचा आहे. मॅक्झिमम बघा, जेव्हा ग्रहप्रवेश होतो तर त्यावेळेस जी वधू असते तिला राईट पायच पुढे करायला लावतात. कारण का राईट पाय, की तिने सगळ्यांना ऍक्शन घेऊन सगळ्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. जेव्हा स्ट्रॉंग बनायचं तेव्हा तिने स्ट्रॉंग बनायला पाहिजे, जेव्हा तिने सगळ्यांना सांभाळताना थोडं नमत झालं पाहिजे त्यावेळेस नमत झालं पाहिजे. त्यावेळेस म्हणून राईट पाय. आपण तेच म्हणतो ना की तिने आधी उजवा पाय टाका, मंदिरात जाताना उजवा पाय टाका, डावा पाय नाही टाकत. का नाही टाकत? ती चंद्रनाडीचा आहे. तर सूर्यनाडीचा पाय टाकला म्हणजे ऍक्शन तुम्ही घेता. तर जेव्हा तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड, तुमचं कोणतं काम आहे ऍक्शन रिलेटेड आहे तर ते करा. चंद्रनाडीचं काम आहे म्हणजे इमोशनल काम असेल, जसं आई आणि मुलाचं बोलणं सुरू आहे, किंवा आपण मुलगी बघायला जातो तर तुम्ही येताना तर बरोबर सूर्यनाडीमध्ये याल, पण बोलताना मुलगी बोलताना बघायला जेव्हा आता जाणार कोणी, तर जेव्हा बोलाल तुम्ही तर मेक शुअर की चंद्रनाडी सुरू असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इमोशनली बोलाल, इमोशनली अटॅच व्हाल. चंद्र म्हणजे इमोशन आलं, मन आलं. बरोबर आहे. येस, सूर्यनाडी आणि चंद्रनाडी याचा म्हणजे हे पूर्ण सगळं इंटरकनेक्टेड या गोष्टी. हे तर खूप इंटरकनेक्टेड आहे. हे तर खूप शॉर्ट मध्ये जर आपल्या व्ह्युअर्सनी कमेंट केलं की मॅडम अजून स्वर विज्ञान सांगा, तर आपण याच्यावर पूर्ण एक डिटेल पॉडकास्ट करू. येस, डिटेल पॉडकास्ट करू. आणि खूप सुंदर आहे. म्हणजे मलाही जाणवलं की मी बोलते तेव्हा तुम्ही फक्त ऐकता. तर आहेच ते इतकं इंटरेस्टिंग. इनफॅक्ट कन्सिव्ह होत नाही त्यावेळेस पण म्हणजे सांगितलं जातं की कोणत्या नाडीमध्ये कन्सिव्ह करण्यासाठी त्यांनी करायला पाहिजे, तर त्यांना कन्सिव्ह होतं. आणि हे सायंटिफिकली आहे. हे काही असं नाही आहे याच्यामध्ये भोंदूगिरी नाही आहे, अंधश्रद्धा नाही आहे. सायंटिफिकली आहे, प्रूव्हन आहे की. आणि आपल्या दिवसभरामध्ये तुम्ही बघा ना, कधी सूर्यनाडी सुरू असते, कधी चंद्रनाडी. जेव्हा तुम्ही लो फील कराल ना, तेव्हा तुम्ही बघाल की तुम्हाला तुमची चंद्रनाडी सुरू आहे. बरोबर आहे. म्हणजे जो श्वासोच्छवास आहे आपला, तो खूप इम्पॉर्टंट आहे. खूप. आणि आपण त्याच्यावर कधीच लक्ष देत नाही, आपण काम करत राहतो बस. आणि म्हणजे जे लोक मेडिटेशन करतात, आपले बघा ना, आपले संत महात्मा पुरुष, यांच्या चेहऱ्यावर काय ग्लो असतो, तेज असतं, किती तेज असतो. ते काय आजारी पडत नाहीत, ते काही होत नाही. ते त्यांच्या स्वतःवर काम करत असतात, त्यामुळे त्यांचं त्या आजारपणाकडे लक्ष नसतं आणि ते त्याच्यावर येऊन जातात. तर मॅम, आपण जे बोललो की कोणत्या चक्र काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याने कोणतं अत्तर लावावं, तर त्याबद्दल काय सांगाल? आता जसं मी थोडंफार तर आपण बोललोच आहे अत्तरवर की कुठे काय लावायला पाहिजे, पण अजून एकदा सांगते. जसं बिल्डर आहेत, बिल्डर बद्दल आपण नाही बोललो. बिल्डरला कशी एनर्जी हाय लागते, त्याला बोलायचं पण आहे, बरोबर, त्याला सगळंच करायचं आहे. तर त्यांनी त्याच्या इथे त्यांनी केवड्याचा अत्तर लावायला पाहिजे, म्हणजे थ्रोट चक्रावर आणि आपल्या नाभीच्या खाली मणिपूर चक्रावर, म्हणजे नाभीच्या थोडंसं वरती, इथे यांनी लावायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक काय म्हणूया की जो मंगळचा असतो, बरोबर, जे बिल्डर्स असतात त्यांच्यामध्ये एनर्जी लेवल खूप जास्त पाहिजे असते. तर त्यांना त्याच्याबद्दल त्यांना मग एनर्जी मिळेल. आणि त्यांचं काम जे आहे बिल्डरचं, जे बऱ्याचदा मी बघितलेलं आहे, कधी काम थांबतं, कधी रुकतं, हे जे आहे ते होणार नाही. आणि प्रोफेशनल वाईज आपण बघितलं, कर्जबाजारी जे झालेले आहे, त्यांचं कर्ज उतरत नाही आहे. या लोकांनी कुठे आपला
म्हणजे कोणता चक्र यांनी यूज करायला पाहिजे. तर सगळ्यात आधी स्वादिष्टान चक्र, जो मी सांगितलेला आहे नाभीच्या खाली, हा मनी रिलेटेड पण आहे, फिअर पण कमी करतो. तर यांनी तिथे मोगरा किंवा चंदनचा अत्तर लावायला पाहिजे. अजून इथे फक्त अत्तर लावण्याने होणार नाहीये, त्याच्यासाठी अजून इथे सांगते, यांनी रोज 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायला पाहिजे. कर्जबाजारी लोकांनी येस, मंगळवारी मंदिरात जाऊन 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा, रोज घरी एकदा म्हणा, मंगळवारी 11 वेळा हनुमान चालीसा मंदिरात जाऊन म्हणा. बरोबर. त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे अत्तर लावा. चक्रास तर बॅलन्स करायचेच आहेत. तिसरं यांना हे करायचं आहे की रोज एक कॉइन आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. ओके. कोणताही कॉइन असू शकतो, 1 रुपयाचा घ्या, कारण हल्ली कमीत कमी 1 रुपयाचाच येतो. बरोबर. 1 रुपयाचा रोज आपल्या पर्समध्ये टाकायचा आहे, घरातून घेऊन, कुठूनही घेऊन, घरातूनच, कोणाला मागायचं नाही. आपल्या पर्समध्ये ठेवला. सॅटर्डेला घेतले ते सगळे 6-7 जितके तुम्ही जमा केलेले होते ते मंदिरात दिले, मंदिरात टाकून द्यायचे. हे कंटिन्युअसली करा. आता हे मी का म्हटलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी जी आहे ही चंचल आहे. तुम्ही एका जागेवर तुमच्या पर्समध्ये आणली आणि ती खर्च केली, म्हणजे ती झाली खर्च. तर जे व्हायचा आहे खर्च, तो आपोआप मी तो करून घेतलेला आहे तुमच्याकडनं. ओके. त्यामुळे तुम्हाला हे करून बघा. एका महिन्याचे 30 रुपयेच लागणार आहेत तुम्हाला. 1 रुपयाचाच कॉइन करा आणि सलग करून बघा. आणि खूप इम्पॉर्टंट तिसरी गोष्ट आहे, जे काही खर्च करायला तुम्ही जाणार आहात, खरेदी करायला जाणार, त्यावेळेस थोडा विचार करा आधी की खरंच मला याची गरज आहे का. प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल काही झालेलं आहे ना, आपण खर्च करताना आपल्याला नीड आणि गरज, म्हणजे काय गरज आहे, खरंच गरज आहे का, की ही आपली लक्झरी आहे, याच्यामध्ये आपल्याला फरकच कळत नाही. फरक. बरोबर आहे. ते एकदा विचार करा आणि मग खर्च करा आणि बघा मग 6 महिन्यामध्ये कर्जबाजारी कसे तुम्ही निघून जातात त्याच्यात. मॅम, थँक्यू सो मच. खूप मस्त पॉडकास्ट झाला आपला आणि खूप छान माहिती तुम्ही दिली. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कनेक्ट करून लोकांच्या, म्हणजे आपण आज महत्वाच्या विषयावर पण बोललो की म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी, सायकोलॉजी प्लस अंधश्रद्धा, त्याच्यासोबत अत्तरबद्दल बोललो, स्वर विज्ञान, चक्राज, प्रत्येक मुद्द्यावर आपण बोललो. तुम्हाला यापैकी कोणत्याही मुद्द्यावर जर अजून डिटेल पॉडकास्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण मॅम सोबत तो पॉडकास्ट करू. आणि ज्याही लोकांना मॅम सोबत कन्सल्ट करायचंय तर ते नंबर डिस्क्रिप्शनमध्ये डिस्प्लेला तुम्हाला मिळतीलच. आणि ज्यांनाही ते वर्कशॉप करायचंय चक्राबद्दलचं तर तेही तुम्ही हे करू शकता. ती एक लिंक दिलेली असेल किंवा त्या नंबरला व्हॉट्सअप करून मॅम तुम्हाला डिटेल माहिती पोहोचवून देतील. मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू.